सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना आहे. श्रावण सुरू होता श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. आता बऱ्याच घरांमध्ये परंपरेनुसार श्रावणाच्या पहिल्याच दिवशी जिवतीचा फोटो आपल्या देवघरात लावला जातो. काही ठिकाणी जिवतीचा फोटो म्हणून ओळखला जातो, काही ठिकाणी नाग नरसोबा म्हणून या फोटोची ओळख आहे. काही घरांमध्ये जिवतीचा फोटो लावला जात नाही. काही घरांमध्ये परंपरेनुसार या फोटोची मनोभावे महिनाभर सेवा केली जाते. तर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी किंवा श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारी हा जिवतीचा फोटो म्हणजेच नाग नरसोबाचा फोटो आपल्या देवघरात लावला जातो. मनोभावे श्रद्धेने महिनाभर याची पूजा केली जाते. काही ठिकाणी रोज पूजा करता, काही ठिकाणी दर शुक्रवारी पूजा करता. लहान लेकरं मोठे लेकरं सर्वांचे रक्षण करणारी ही जिवंतिका देवी म्हणजे श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी या जिवती देवी आईची प्रत्येक आई पूजा करत असते, मनोभावे पूजा करत असते. जिवतीच्या कागदावर आणखीन देवांचे फोटो असतात. नरसिंह दर शनिवारी नरसिंहांची पूजा करावी. नागपंचमीला नागाची पूजा करावी. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जिवत्यांची म्हणजे जिवते देवी आईची पूजा करावी. लेकूरवाळ्या स्त्रिया म्हणजे जिवंतिका देवी दिलेल्या आहेत. प्रत्येक बुधवारी बुध देवांची पूजा करावी. प्रत्येक गुरुवारी बृहस्पती देवांची पूजा करावी. अशा पद्धतीने श्रावण महिन्यात या जिवती फोटोची आवर्जून प्रत्येकाने पूजा करावी. तर हा जिवतीचा फोटो पहिल्या शुक्रवारी किंवा श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून आपल्या देवघरात लावला जातो आणि श्रावणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्या प्रारंभ होण्याच्या आधी हा फोटो काढून निर्माल्यात विसर्जनात टाकला जातो. असं म्हटलं जातं की घराच्या कर्त्या पुरुषाने हा फोटो अमावस्या तिथीत बघू नये, म्हणजे श्रावणाच्या पहिल्या दिवशी हा फोटो लावावा आणि श्रावणाची अमावस्या तिथी प्रारंभ होण्याच्या आत हा फोटो काढून घ्यावा आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. म्हणून हा फोटो श्रावणाच्या अमावस्येला हा फोटो काढून निर्माल्यात टाकावा. आपल्या घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर 5व्या दिवशी आपण 5वी पूजन करतो, तर काही ठिकाणी षष्ठी पूजन केले जाते. आपल्या मुलांच्या जन्मानंतर 5वीला व षष्ठीला 3 देवींचे पूजन केले जाते. पहिली देवता जिवंतिका आपण श्रावणात ह्या जिवतीचे पूजन करतो. ही जिवंतिका बाळाचे संपूर्ण जीवनभर पालन पोषण रक्षण करत असते. त्याला सुख समृद्धी ऐश्वर्य प्रदान करून देत असते. म्हणून आपण जरी 5वीला जिवती पूजली असेल तरी प्रत्येक वर्षी आईने श्रावणात जिवंतिका देवी आईचे पूजन जरूर करावे. बाजारात जिवतीचा फोटो तुम्हाला मिळून जाईल. पूजेचं दुकानात तुम्हाला सर्व म्हणजे जे साहित्य तुम्हाला पूजेसाठी लागेल ना तिथं मिळून जाईल तुम्हाला. तर या घरात म्हणजे काही घरांमध्ये जिवतीचा फोटो देवघरात लावला जातो, काही ठिकाणी लावला जात नाही. महिनाभर हा फोटो देवघरात लावून त्या फोटोला दुर्वा आघाडा आणि कापसाचे वस्त्र हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजन केले जाते. काही घरांमध्ये परंपरेनुसार हा फोटो लावला जातो, काही घरांमध्ये लावला जात नाही. तर प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी असते. आपण त्यात बदल करू नये. तुमच्या घरात जर हा जिवतीचा फोटो म्हणजे नाग नरसोबा लावण्याची जुनी परंपरा आहे तर आवर्जून लावा. आता नसेल लावत तुमच्या घरात तर मग काय करायचं? आपण जिवतीची पूजा करायची नाही का महिलांनो? तर करायची. मग कसं करायचं? तर प्रत्येक शुक्रवारी आपल्या बाळाला आपण 5वीच्या दिवशी जी जिवती गळ्यात घालतो ना, सटुबाई म्हणतात त्याला, ती जिवती सोन्याची असो किंवा चांदीची, ते लहानसं पान असतं बघा. 5वीच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या लेकराच्या गळ्यात जिवती बांधत असते, म्हणजे सटुबाई गळ्यात बांधतो आपण. मग सोन्याची असो चांदीची असो, ती काय करायचं? श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी आपण जिथं ठेवलेली असेल सोनं नाणं जिथं ठेवतो आपण, नीट जपून ठेवतो लेकरांच्या वस्तू, ती जिवती काढावी. ती स्वच्छ धुवून घ्यायची. थोडंसं तुम्ही दुधाने सुद्धा त्याला अभिषेक करू शकता. नाही जमलं थोडं पाण्याने धुवून घ्या आणि एक पाट मांडून घ्यायचा आहे. त्यावर स्वच्छ कपडा अंथरून घ्या.
किंवा पाठ नाही मांडता आला, तुम्ही देवघरात जरी तुमच्या देवघरात थोडी जागा असेल तिथं जरी त्या जिवतीला थोड्याशा फुलांच्या पाकळ्यावर किंवा अक्षता असतील थोड्याशा अक्षतांवर ती जिवती तुम्हाला ठेवायची आहे. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा प्रथम गणपतीची पूजा करून घ्या आणि प्रत्येक शुक्रवारी ते जिवतीचं पान काढून ते देवघरासमोर किंवा एखाद्या पाटावर ठेवून एखाद्या कपड्यावर पाट मांडून घ्या. त्यावर कपडा अंथरा, थोडी फुलांची रास करा किंवा तांदळाची रास करा, त्यावर ते जिवतीचं पान ठेवायचं आहे. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा, आघाडा वाहून त्याची पूजा करायची आहे. दर शुक्रवारी आईने मुलांचं त्याबरोबर औक्षणसुद्धा करायचं आहे. दिव्याने अगरबत्तीने त्या जिवतीला ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्या मुलांचं साध्या दिव्याने, कणकेचे वगैरे दिवे बनवायची गरज नाही. जेव्हा आपण जिवतीचं पूजन करतो देवांना ओवाळून घ्या आणि नंतर त्याच दिव्यांनी जरी तुम्ही देवांना ओवाळून झाल्यानंतर जिवतीचं पूजन करून झाल्यानंतर आपल्या लेकरांना पाटावर बसवा किंवा आसन घेऊन बसवा, पूर्व पश्चिम बसवा आणि मुलांचं औक्षण साध्या भोळ्या मनाने अगदी मनापासून आईने औक्षण जरूर करून घ्यायचं आहे. मुलांचं औक्षण करून झाल्यावर ओवाळल्यानंतर थोडेसे तांदूळ हातात घ्या आईने आणि त्यातील थोडेसे तांदूळ मुलांच्या डोक्यावर टाका आणि उरलेले जे तांदूळ असतील अगदी मुठमुठ घ्या, असं मुळीच नाही, थोडेसे अख्खे तांदूळ हातात घ्या. औक्षण झाल्यानंतर तांदूळ हातात घ्या, मुलांच्या थोडेसे डोक्यावर टाका. उरलेल्या काही अक्षता असतील, तांदूळ असतील तर चारही दिशांना 4-4 दाणे टाकून द्यायचे आहे. यामुळे चारही दिशांनी लेकरा बाळांना भरभरून प्रगती मिळते आणि चारही दिशांनी देवी आई, जिवती देवी आई आपल्या लेकरांचं रक्षण करत राहते. म्हणून तांदळाचा हा उपाय प्रत्येक आईने जरूर करा. आता मुलं बाहेरगावी राहत असतील, शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा लग्न कार्य झालेलं आहे तरी पण आईची चिंता असते की आपले लेकरांचं कायम रक्षण होत राहावं. तर मग काय करायचं, मुलं बाहेरगावी असतील तर मग तुम्ही हातात थोडे तांदूळ घ्यायचे आहे आईने आणि मनातल्या मनात लेकरांच्या सुख समृद्धीसाठी, रक्षणासाठी जिवती देवी आईला देवघरासमोर तुम्हाला प्रार्थना करून घ्यायची आहे आणि चारही दिशांना ते तांदूळ 4-4 दाणे थोडे थोडे टाकून द्यायचे आहे. याचा अर्थ तुमची मुलं लांब जरी राहत असली तरी त्यांचे श्रावणात शुक्रवारी तुम्ही औक्षण केले आहे आणि जिवती देवी आईला तुम्ही प्रार्थना केली आहे की माझ्या लेकरांचं चारही दिशांनी रक्षण कर, भरभरून त्यांना प्रगती मिळू दे. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही तांदळाचा हा उपाय दर शुक्रवारी करू शकता. नाही दर शुक्रवारी पण एका शुक्रवारी तरी जरूर आईने हा उपाय करा. त्याचबरोबर श्रावणाच्या एका शुक्रवारी एखाद्या लेकूरवाळ्या स्त्रीला, सवाष्णीला जेवू घालावे, तिची खणा नारळाची ओटी भरा. जेवणात पुरण केलेलं असेल तुम्ही तर त्या पुरणाचे 7 छोटे छोटे दिवे तयार करून घ्या. 7 दिवे तयार करून घ्या. पुरणाचे एकमुखी दिवे तयार करा. त्यात फुलवात ठेवून तुपाचे दिवे लावून देवी आई जिवतिकेची आरती करून घ्यायची आहे. तुम्हाला देवी आईला प्रार्थना करा. पुत्र, धन, सौभाग्य आणि मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या देवीस माझा नमस्कार असो, अशी तुम्हाला साध्या भोळ्या मनाने आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करून घ्यायची आहे. दर शुक्रवारी जिवती देवी आईची पूजा सेवा जरूर करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा आणि आघाडा. दुर्वाला आणि आघाड्याला खूप महत्त्व आहे. बघा, तुम्हाला मिळून जाईल. आघाड्याची काही पानं जर आपण जिवतीच्या फोटोला अर्पण केली, देवांना अर्पण केली, दुर्वा अर्पण केल्या, प्रथम गणपती बाप्पांना अर्पण कराव्या, नंतर जिवतिकेचा फोटो लावलेला आहे आपण नाग नरसोबा त्यास अर्पण करावा. त्याचबरोबर कापसाची माळ 11 मण्यांची, 21 मण्यांची त्या फोटोला दर शुक्रवारी जरूर अर्पण करा. नैवेद्य गूळ फुटाणे किंवा खडी साखर, दूध साखर असा नैवेद्य अर्पण करू शकता. एखाद्या शुक्रवारी सवाष्ण महिलेला जेवू घाला, तेव्हा साजरं संगीत तुम्ही वरण भात, भाजी पोळी किंवा पुरणाचा नैवेद्य बनवून तुम्ही देवांना, जिवतीच्या देवी आईला जरूर तो नैवेद्य दाखवा
आणि एखाद्या सवाष्णीला जेवू घाला, तिच्या लेकरा बाळांना जेवू घाला. आता समजा तुमच्या घराजवळ कुणी नसेल आणि नाही आलं तुमच्याकडं, तर मग काय करायचं, एखाद्या मंदिरात, जे मंदिर असेल तुमच्या घराजवळ, तिथं बाहेर एखादी गोरगरीब महिला असेल, तिला जरी तुम्ही काहीतरी खायला वगैरे जेवण दिलं, तुम्ही तिला एखादा गोड पदार्थ, फक्त एक गोड पदार्थ तुम्ही तिला नेऊन दिला, नाही जमलं तुम्हाला घरातून, तुम्ही तिथं विकत घेऊन तिला खायला वगैरे दिलं, तिचं पोट भरलं एका वेळेस, तिचे लेकरं असतील तिच्याजवळ, त्यांचं पोट भरलं तुम्ही एक वेळेस जेवण देऊन, तरीही चालेल. संपूर्ण श्रावण महिन्याचं तुम्हाला जिवती देवी आईचं पूजन केल्याचं फळ मिळणार आहे आणि कायम आपल्या लेकराबाळांचं, तुमच्या लेकराबाळांचं रक्षण होणार आहे. चारी दिशांनी रक्षण होईल, चारी बाजूंनी भरभरून दिवसेंदिवस लेकराबाळांची प्रगती होईल. म्हणून अशा पद्धतीने दर शुक्रवारी जिवती देवी आईचं पूजन आपल्या घरात फोटो लावा किंवा तुमच्या लेकरांची जिवतीचं पान असेल सटुबाई, त्याचं जरी तुम्ही दर शुक्रवारी पूजा केली साध्या भोळ्या मनाने देवघरात किंवा पाठ मांडून, मी तुम्हाला सांगितलं, ज्यांच्या घरी जिवतीचा फोटो नाग नरसोबा लावला जात नाही, त्यांनी लेकराची गळ्यात आपण 5वीला जी सटुबाई म्हणजेच जिवतीचं पान आपण घातलेलं असतं त्याची जरी पूजा केली, साक्षात या फोटोची पूजा केल्याचंच आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं. या पूजेची म्हणजे जिवतीच्या पूजेची सांगता पूर्णावरणाच्या जेवणाने करावी. अवश्य घरात पूर्णावरणाचा नैवेद्य बनवा, घरात देवांना नैवेद्य दाखवा, जिवतीचा फोटो लावलेला आहे त्यास नैवेद्य दाखवा. एखादी लेकूरवाळी सवाष्ण घरात जेवू घाला किंवा लहान लेकरं जेवू घालू शकता तुम्ही. नाहीच कोणी आलं तर तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल, मंदिराबाहेर कुणी गोरगरीब असेल, लेकरं बाळं असतील, त्यांना जरी पूर्णावरणाचा नैवेद्य तुम्ही नैवेद्य प्रसाद स्वरूप दिला. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दर शुक्रवारी जिवतीचे पूजन करायचे आहे. आणि आघाडा आणि दुर्वा या पूजेला खूप मान असतो. या आघाड्याला आणि दुर्वाला प्रथम गणपती बाप्पांची पूजा करावी, गणपती बाप्पांना दुर्वा आणि आघाडा अर्पण करावा दर शुक्रवारी. तसं तर रोज करा आघाडा आणि दुर्वा, श्रावणात तुम्हाला मिळून जाईल. रोज गणपती बाप्पाला 21 दुर्वा, थोडासा आघाडा अर्पण करा. इतकं भरभरून फळ मिळेल की लेकरा बाळांचं चारी दिशांनी रक्षण होईल आणि चारी दिशांनी भरपूर प्रगती होत राहील. कधीच कुठलं संकट लेकरांवर फिरकणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला दर शुक्रवारी देवी आईची म्हणजे जिवती देवी आईची पूजा सेवा करायची आहे. आरती करा, लहान लेकरांना काही खायला वगैरे तुम्हाला नैवेद्य देता आला दर शुक्रवारी तर जरूर द्या.